नमस्कार मंडळी, स्नेहरंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. खूप दिवस चाललेलं मनामध्ये की बोंबील रेसिपी दाखवावी, मग बोंबीलची थाळी दाखवणार आहे. कारण आमचं जेवण अर्ध आगरी पद्धतीने आणि अर्ध मालवणी पद्धतीने असतं आणि बोंबील हे आगरी कोळी पद्धतीने म्हणजे खूप छान लागतात, त्यांचीच मक्तेदारी म्हणावी लागेल. तर पण मसाला माझ्याकडे मालवणी मसालाच आहे, तर तोच वापरून मी वाटप पण करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी हे जे बोंबील आणलेले आहेत दाखवते. आज बाजारात खूप मोठे बोंबील मिळाले, तर हे असे तुकडे केलेले आहेत, हे सारासाठी आहेत. तर हे आपण असे बाजूला ठेवूया. आणि हे दुसरे आहेत हे तळण्यासाठी, तर हे कोळणींकडून मी असे अख्खे कापून घेतलेत आणि मध्ये याला चीर द्यायची की तळताना आपल्याला छान तळले जातात ते. आपण तळण्याच्या बोंबीलला आधी सर्व लावून घेऊया मसाला, म्हणजे ते थोडा वेळ मुरतील. त्याला आपण मॅरिनेशन म्हणतो. मीठ घालूया जरा व्यवस्थित, त्याला बोंबीला छान लागेल एकदम. आणि हे आहे कोकम, आगळ घातलं तरी चालेल. भरपूर असं कोकम घेतलेलं आहे. हा आपला नेहमीचा मालवणी मसाला आहे, तो लावणार आहे मी याला. हळद घातली अर्धा चमचा. आणि हाताने आता छान याला व्यवस्थित असं लावून घ्यायचंय आणि जास्त काही लावायची गरज नाहीये. आणि दुसरा म्हणजे हे पाट्याखाली वगैरे ठेवून करतात, तर तसं करायची मुळीच आवश्यकता नाहीये, कारण बोंबील इतके छान बाहेरून क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ राहतात, तर पाणी काढून टाकायची गरज नाहीये. असेच तळले तरी छान कुरकुरीत होतात ते. आता हे आपण बाजूला ठेवूया आणि बोंबलाचा सार कसा करायचा तेही दाखवते मी. सारासाठी आपण असे मोठे ठेवले तुकडे, आणि हे बघा अख्खेच ठेवलेत. आपण जे तळण्यासाठी मध्ये काप मारलेले आहेत असे ठेवलेले नाहीये. आणि छान मोठे बोंबील मिळालेले आहेत. आता ह्याला वाटप काय करायचंय, तर ओलं खोबरं आहे थोडंसं. सुकं खोबरं भाजून गॅसवर घेतलं तरी चालतं. ओलं खोबरं आहे, भरपूर अशी कोथिंबीर आहे, मिरच्या आहेत काही, आणि आलं आहे. तर हे आपल्याला आता वाटून त्याची पेस्ट करायची आहे. आणि हे आपलं राहिलंय की तळायचं जे आहे त्याच्यासाठी आपण कांदा, मिरची, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट आहे ती पण आपण याच्यात टाकूया. ती पण छान याला लावून घेऊया. हे चवीमध्ये अजून छान फरक पडेल. हे विसरलेले टाकायला. आपण बोंबलाचा रस्सा बनवतोय, सार जो आहे तो. छान मोठ्या 2 पळ्या भरून आपण तेल घालूया. ह्याला तेल भरपूर लागतं. आपण फोडणीला लसूण टाकणार आहोत. 2 कांदे घेतलेले आहेत आणि ह्याला भरपूर लसूण लागतो, तर हा चेचून घेतलेला आहे लसूण. लसणाच्या खमंगपणावर त्या रश्शाची म्हणजे एकदम चव असते, मस्त अशी खमंग. हा मस्त असा लसूण परतून काढायचा व्यवस्थित. लसूण छान परतून झाला की आपण हा मालवणी मसालाच आहे माझ्याकडे, मस्त 2 चमचे घालूया, कारण हा रस्सा जरा झणझणीत असतो. आणि थोडीशी हळद घालूया, अर्धा चमचा. तेलामध्ये मी आधी मसाला घातलाय, छान रंग पण येईल आणि मस्त दिसतोय बघा एकदम. आणि नंतर याच्यात हे आता वाटण टाकायचं आहे. आपण थोडंसं खोबरं घेतलेलं आणि मिरची, कोथिंबीर, आलं लसूण पुन्हा वाटलं होतं ते. खूप सुंदर असा रंग आलाय बघा, मस्त एकदम. आणि याच्यात आपण आता बोंबलाचं कालवण ज्यावेळेला आपण करतो तेव्हा कोकमाचा वापर करत नाहीत, कारण आगरी कोळी लोक असतात ते कोकम जास्त वापरत नाहीत. कोकणामध्ये कोकम वापरतो. तर ह्याच्यात चिंचेचा वापर करायचा. आपण चिंचेचा कोळ आपण ह्याच्यात घालणार आहोत आंबटपणासाठी. आता पाणी जेवढं आपल्याला हवं तेवढं आपण घालू शकतो. थोडंसंच पाणी घालते मी, जास्त पातळ नाही करणार आहे. आणि चवीनुसार आता मीठ घालूया.
तर महत्वाची टीप म्हणजे चांगली कालवणाला उकळी आली पाहिजे, त्याशिवाय बोंबील सोडायचे नाहीत त्याच्यात, नाहीतर ते विरघळून जातील. कालवणाला छान उकळी आलेली आहे. आता आपण याच्यात बोंबील सोडायचे आणि मासा शिजायला कधीच वेळ लागत नाही, म्हणून कालवण उकळल्यानंतरच मासा सोडायचा, नाहीतर तो वितळला जाईल. बोंबील खूप नाजूक असतो. आता शिजवल्यानंतर मला जास्त चमचा लावता येणार नाही, नाहीतर बोंबील त्याच्यात विरघळून जाईल. थोडा 10 मिनिटं शिजू दे. मस्त असा झणझणीत बोंबलाचा रस्सा झालेला आहे. आपण आता गॅस काढून टाकूया आणि बोंबील तळायला घेऊया. आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, रवा आहे. गव्हाच्या पिठामध्ये पण बोंबील छान तळले जातात. आता माझ्याकडे आहे म्हणून मी घेते. हे छान आपण एकत्र करायचं. यात आपण हाच मालवणी मसाला 1 चमचा घालणार आहोत आणि थोडीशी पाव चमचा हळद. हे सर्व हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि बोंबील तळताना खूप तेलाचा वापर करायचा नाही, नाहीतर विरघळून जातात ते. कमी तेलावर पण छान कुरकुरीत होतात. मस्त पिठामध्ये छान घोळवून घ्यायचा तो. सगळ्या बाजून त्याला पीठ छान लागलं गेलं पाहिजे. अजून एक छोटा घालूया आपण साईडला. सध्या 3च ठेवूया, म्हणजे उलटाला पण व्यवस्थित मिळतील. एक 5 मिनिटांनंतर आपण उलटून बघूया. अजिबात चिकटलेला नाहीये, पण तेल कमी घालायचं. त्याच्यामुळे काय होतं, आणि गॅस फास्ट ठेवायचा, स्लो ठेवायचा नाही तळताना, नाहीतर ते लगेचच विरघळले जातात. खूप मस्त असे तळले गेलेले आहेत. आपण ह्याच्यासोबत मस्त भाकरी करणार आहोत. आपण माशाच्या जेवणासोबत म्हणजे बोंबल्याच्या थाळी बरोबर आपण भाकरी करणार आहोत. तर हे पीठ माझ्याकडे नेहमी असतं. ज्वारी नाचणी असं मिक्स करते आणि दळून आणते ते. तांदूळ वगैरे वापरत नाही मी जास्त. आणि मस्त भाकऱ्या होतात त्याच्या, एकदम पौष्टिक अशा. मी तवा तापत ठेवलेला आहे. आपलं भाकरीचं पीठ मळून झालेलं आहे. इतकं छान असं मऊ असतं. आणि आता भाकरी करायला घेऊया. तवा मी मस्त तापत ठेवलेला आहे, भाकरी पटकन होते. मग मी थापून लाटून दोन्ही प्रकारे करते. आपल्या एका बाजूला बोंबील अजून तळून होतातच आहेत. गॅस चालूच ठेवला मी, कारण कुरकुरीत राहतील ते. खूप पौष्टिक अशी नाचणीची भाकरी आपण बनवतोय. ज्वारी आणि नाचणी सम प्रमाणात घेऊन ते दळून आणते मी नेहमी.
आपली भाकरी झालेली आहे, काढून घेऊया ही. मस्त बोंबील थाळी आपली झालेली आहे, झणझणीत चमचमीत अशी. बोंबील आणि खायला खूप छान लागतात, एकदम म्हणजे कुरकुरीत पण असतात ते. आणि नक्की करून बघा ही थाळी आपली. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.